काल बिंदुमाधव जोशींनी ग्राहक पंचायतीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या भाषणात एक लाईन सांगितली होती की प्रोडक्शन जगालाही मान्य आहे, वस्तूंची निर्मिती, वस्तू निर्माण करणं, वस्तूचा उपभोग घेणं हे कन्झ्युमरिझम म्हणतं. पण यांनी सांगितलं आपली आध्यात्मिक संस्कृती पद्धतीच्या दृष्टीने उपभोगावर नियंत्रण, उपभोगावर नियंत्रण, उपयोग घ्यायचा आहे, उपभोग नाही. पण चर्वण तर्पण का जुळत नाही? आमचा उपभोगावर दृष्टी आहे, उपयोगावर नाही. अन्नाचा उपयोग औषधी म्हणून करावा. जमशेदजी टाटानी 1935ला आपल्या पोरांना लिहिलं, गाईडलाईन दिली, अन्नाचा उपयोग औषधी म्हणून करा, औषधासारखा करा, जगण्याकरता करा. आपण मरण्याकरता करतो. उपभोगावर नियंत्रण, उपयोग घ्या, उपभोग नको. मी सोफ्यावर बसलोय, मी ह्या गादीवर बसलोय, मज्जा आहे, खाली तुम्ही सगळे ऐकायला, व्यासपीठ, मान, सगळं हे चाललेलं आहे, शूटिंग, काय मजा आहे. कुठपर्यंत? 7 ते 9 ठीक आहे. पण 9 नंतर सगळं जरी गेलं आणि मी म्हटलं मी आता इथून उठतच नाही, हा झाला उपभोग. काय मज्जा आहे आणि तुम्ही बसून राहा. नाही, उपयोग घ्या, उपभोग नको. पेछूट इंद्रियांनी शक्ती क्षीण होईपर्यंत विषयांचा उपभोग घेणं हे मान्य नाही. इतका संग करू नका. बायकोचं एवढी अटॅचमेंट नको. आता तू गेली तर माझं कसं होईल माहेरी? मग काही लोक ठेवीतच नाहीत बायकोला. ती पहिल्या गाडीने जाते की हे दुसऱ्या गाडीने जाऊन भिडतंय तिथं आणि दुसऱ्या दिवशी घेऊन येतात. बायकोला माहेरी काही पोरं ठेवीतच नाहीत. तेरे बिना ही क्या जीना. एवढं अटॅच होऊ नका. असेल त्यावेळेस तेवढंच प्रेम द्या, नसेल तरी प्रेमाने तुम्ही राहा, तिलाही राहू द्या. उपयोग, उपभोग नाही. आणि संग एवढा करू नका की ज्यामुळं तुमचं सगळं संपून जावं. ध्येय संपावेत, इंद्रिय संपावेत, त्यांच्या शक्त्या क्षीण व्हाव्यात, असं नाही. काही लोक म्हणतात पोरं अभ्यास करत नाही, मग केबलच बंद केलंय आम्ही. अरे त्याच्या मनातलं केबल गेलं नाही ना. ऐश्वर्या राय त्यांनी त्या टीव्ही मध्ये नाही पाहिले तर तो मनात आणतो. आजकाल पोरं फोटो ठेवतात म्हणे खिशात. आई बाबा दिसले तर बापासाहेबाचा फोटो दाखवायचा. आणि त्याच्याच मागे ऐश्वर्या राहायचा असतो, नाही तर प्रीती झंटा. कॅलेंडर अशीच आणून लावायचे. आम्ही असंच केलं होतं. कॅलेंडर आणले होते. आजी एकदा आली. कोणते कॅलेंडर लावलेत? गणपती सगळे आम्ही समोर आणले आणि त्याच्याच पाठीमागे नटनट्यांचे होते. ती गेली की आम्ही आपलं ते नटनटीचं आणायचं. काही पोरं करतात. आणि त्याच्या मनातला भाव गेला पाहिजे. हा दुसरा प्रकार आहे की तुम्ही एखादी गोष्ट नका करू म्हटलं की माकडासारखं तो हटकून करतो. ही सायकॉलॉजी काही लोकांना झाला असेल, नाही म्हणजे नाही. एखादे महावीर जन्म घेतात, एखादे बुद्ध जन्म घेतील, एखादे ज्ञानेश्वर जन्म घेतील या घटनेकरता. सगळे नाही होऊ शकत. ते समाजाचे आदर्श नसतं. ते पूजा करायला ठीक आहे, अनुकरण करायला ठीक नाहीत. ही मंडळी पूजनीय आहेत, वंदनीय आहेत,
पण तुम्ही करा म्हणलं छे 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 छे, आपला लाग नाही, माझ्या बापाचा लाग नाही, त्याच्याही बापाचा लाग नव्हता. त्यांनी पूजा केली, आम्ही पूजा करतो, संपलं. म्हणून आपल्याला काय आहे ते पाहिलं पाहिजे. दुसरी पद्धती अशी की उपयोग घ्यायचा, त्याला सवय करायची, उपयोगापर्यंतच पहा. षडरस असावेत की नाही जेवणात, अध्यात्म सांगतं. सपक काय, तिखट नको, मीठ नको, काही नको, असे काही गांधीजी सगळं सपकच खात होते. पण गांधीजीच्या पंक्तीत जास्त कोणी बसत नव्हतं. षडरस जेवणात असलं पाहिजे आयुर्वेद म्हणतं की नाही? नाही, आम्हाला फक्त गोडच आवडतं. काही लोक आम्हाला गोडच आवडतं, काहींना पोळी आणि शिरा दिसला की त्याच्याशीच लावून खातात, बाकी काही गरज नाही, काही गरज नाही म्हणतात. हा, मी पाहत असतो. निमित्त असतं पोळी, चांगलं दिसत नाही, फक्त शिरा खाणं म्हणून लावून लवू 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 खातात. म्हणजे कोणता रस आवडतो? फक्त गोड रस. तिखट नाही, आंबट नाही, कडू. कारलं तर पाहिलं की उलटी होते, कारल्याची भाजी नको. पण हे सगळे रस आवश्यक आहेत. म्हणून आवडीनिवडीवर नाही, त्याच्या उपयोगावर, त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि औषधासारखा झाला पाहिजे, योग्य तो झाला पाहिजे, हे अध्यात्म सांगतं. म्हणून संग तेवढाच करा ज्याचा चांगला उपयोग होईल. मित्र तेच ठेवा जे उपयोगी पडते. नाही तर रात्रंदिवस क्रिकेटचे मित्र बरोबर आहेत. कोणाचं ह्या देशाचंही भलं झालं नाही क्रिकेट खेळून. म्हणून जे सामर्थ्यवान देश ते कधीच क्रिकेट खेळत नाहीत. भारत, पाकिस्तान सगळे आपण असेच. इंग्लंडनी सगळं झोकून दिलेलं सगळा प्रकार आहे. लंका हे सगळे क्रिकेटियर. अमेरिका सांगा क्रिकेटची टीम आहे. रशिया, फ्रान्स, जर्मन, जपान, दाखवा कोण क्रिकेट खेळतं. टुकार कामं नसलेले आपण सगळे क्रिकेट खेळतो. ज्यांनी विश्वविजेते ते फालतू याच्यात रमत नाहीत. लंका, भारत, पाकिस्तान, कारण कामच नाहीत, कामच नाही. म्हणून उपयोग किती घ्यावा, उपभोग उपयोग हे समजलं नाही. ज्या देशाला समजलं नाही, ज्या माणसाला समजलं नाही, उपयोग किती घ्यावा आणि उपभोग, हा उपभोग घ्यायलोत का उपयोग घ्यायलोत हे समजत नाही काहींना. पुरणपोळ्या किती खाव्यात, गुलाबजामुन किती खावेत, पिक्चर किती पाहावेत, अभ्यासाच्या वेळेस किती पाहावेत. म्हणून असा एक प्रकार आहे, ज्यावेळेस आम्ही पिक्चर पाहू त्यावेळेस पूर्ण रममान होऊन अभ्यास आठवणार नाही, पण ज्यावेळेस आम्ही अभ्यास करू त्यावेळेस पिक्चर दिसणार नाही. ज्यावेळेस साधना करू त्यावेळेस निर्विचारी मन असेल, एका सेकंदातही दुसरा विषय येऊ शकणार नाही. साधना संपलं. जे काम आम्ही ज्या वयात आणि ज्या क्षणात करू, वर्तमान काळात जे काम करू तेच काम आमच्या समोर राहील. न भूतकाळ आठवेल, न भविष्यकाळ दिसेल. एक काम, एक विचार, आपण जे प्रिन्सिपल मांडलं. आम्ही साधना करू त्यावेळेस काही दिसणार नाही, त्यावेळेस आम्ही फक्त साधना करू. आणि ज्यावेळेस गप्पा मारू त्यावेळेस गप्पाच मारूत. 1 घंटा गप्प्याला समजा दिलाय, गप्पाच मारूत, तिथं मौन नाही बसायचं. मला बोलूच वाटत ना, तुम्ही बोला बोला. आणि ज्यावेळेस अभ्यास असतो त्यावेळेस हा बोलतो, अरे तू बोलू नको ना, मला बोलू वाटायला. साधना असते त्यावेळेस तुम्ही साधना करा, आणि अभ्यास असतो म्हणजे मला साधनाच करू वाटायली. ह्या सगळ्या टुकार गोष्टी आहेत. आणि आमचं मनच लागणं म्हणे, बाया म्हणतात, पुरुष म्हणतात, आमचं मनच लागणं, आम्ही साधना करायला जातो. खरं सांगतो, 5 मिनिटाच्या वर मी नाही, 6 मिनिट नाही टिकू शकत. कसं टिकणार?
काय ते आलं होतं ना, नको त्या उचापती. म्हणजे नाही करायचं ते आधी करायचं काम. ज्या वेळेस जे काम करायचं त्यावेळेस स्वयंपाक करायचा, त्यावेळेस स्वयंपाकात लक्ष नसणार, आणि गप्पा मारायचे त्यावेळेस पूर्ण स्वयंपाकाच्या मारायच्या. जस का काय बाई सुगरण आहे, एक पोळी धड करता येत नाही. साधनेला गप्पा अशा मारतील, साधना करायला बसले की नाही आम्हाला तेच जुळत नाही. गप्पा मारायच्या साधना. धारणा काय असते मी समजून सांगते. धारणा, ध्यान हे समजून सांगतील, पण ध्यान करणार नाहीत, काही उपयोग नाही. ह्याला म्हणतात उपभोग घेतोय आम्ही, इंद्रियांचे गुलाम आहोत. उपयोग तेवढाच घ्यायचा जेवढं आवश्यक आहे. खेळाच्या वेळेस खेळ, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, साधनेच्या वेळेस साधना, कामाच्या वेळेस काम, रामाच्या वेळेस राम. याला म्हणतात संसार. आणि असा कीर्ता आला पाहिजे. म्हणून देखे अनित्य ते या परी. आणि ह्या अनित्य गोष्टी तुम्ही नित्य जर समजल्या तर त्या अनित्य त्या साथ देणार नाही. उपभोग जास्त घेऊ नका, अटॅच जास्त होऊ नका. ज्ञानेश्वरी भगवद्गीता उपयोग शिकवते, उपभोग नाही. पैशांचा उपभोग घेऊ नका, उपयोग घ्या. किती घ्यावा? पैसे कमवा, पण धर्मा करता. लक्ष्मी, विष्णू आणि लक्ष्मी, लक्ष्मी नारायण म्हटलंय. लक्ष्मी नारायण केव्हा घरी असतात? जे फक्त लक्ष्मीची उपासना करतात पाप, जे फक्त विष्णूची करतात तेही पाप. लक्ष्मी आणि नारायण दोन्हीची करा. कशी? अर्थ असावा जीवनामध्ये. धर्म अर्थ काम आणि मोक्ष अर्थ असावा, पण कंट्रोल बाय धर्म आणि मोक्षा. मग मोक्षाकडे जायचं, अर्थ मिळवायचा, पण कशा करता? आम्हाला पाहिजे तेवढा उपयोग घ्यायचा, बाकीचा आम्ही धर्मार्थ लावायचा आहे. मोक्षाकडे जायचं ना, म्हणून धर्माचे सगळे कृत्य पैसे जरुरी आहेत. म्हणून ते दान धर्माकडे लावले गेले पाहिजे. जास्ती पैसा, मग काही लोक टक्केवारी देतात. 10% आपले, 90% ईश्वरात तुझे. नाही नाही, 10% तुझे, 90% माझे. तेही दिलं तर ॲडव्हान्स गिडव्हान्स नाही. लेबरला ॲडव्हान्स देतो बरं का, पण देवाला देत नाहीत. असा कोणी भेटलाय का? देवा हे 10% आधी द्यायलो. नो, तू दिले तर मी देईल, हे कॉन्ट्रॅक्ट आहे. नाही, 10% माझे, 90% तुझे. ईश्वरा तुझंच आहे सगळं. याला म्हणतात लक्ष्मी नारायणाची पूजा. दान धर्म त्याग सेवा याच्याकरता ठेवलाय. त्याला यज्ञ म्हटलंय.